25 नवंबर को अयोध्या धाम स्थित पावन श्री राम जन्मभूमि मंदिर में धर्म ध्वजारोहण का भव्य एवं ऐतिहासिक समारोह श्रद्धा और भक्ति भाव के वातावरण में संपन्न हुआ। ये मंगल अवसर देश के माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के शुभ कर कमलों द्वारा संपादित किया गया। इस ऐतिहासिक क्षण के साक्षी बनने का सौभाग्य देशवासियों को प्राप्त हुआ, जिससे संपूर्ण राष्ट्र में हर्ष, गर्व और आध्यात्मिक उल्लास का वातावरण देखने को मिला। इसी पावन और गौरवशाली अवसर के आनंद को अभिव्यक्त करने के उद्देश्य से आम्ही खेड़ाड़ू ग्रुप कराड़ की गौरी नीलाखे, विशाखा किट्टूर तथा उनकी सहकारी साथिनों द्वारा एक विशेष आनंदमय नृत्य सादरीकरण प्रस्तुत किया गया। इस नृत्य के माध्यम से प्रभु श्री राम के प्रति गहरी आस्था, भक्ति रस तथा राष्ट्रीय गौरव की भावना को प्रभावी रूप से प्रस्तुत किया गया। ये नृत्य प्रस्तुति न केवल एक सांस्कृतिक अभिव्यक्ति रही, बल्कि अयोध्या में घटित इस ऐतिहासिक घटना के प्रति श्रद्धा अर्पित करने का एक भावपूर्ण माध्यम भी सिद्ध हुई। मी गौरी गौतम नीलाखे। आज आम्ही खेळाडू ग्रुप आम्ही सगळ्या महिला एकत्र आलेलो आहोत। 2022 साली 22 जानेवारी 22 साली जे राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना प्रभू रामचंद्रांची झाली, हा 500 वर्षाचा प्रदीर्घ लढा आणि प्रतीक्षेनंतर प्रभू आपल्या जन्मभूमीत पुन्हा अवतरित झालेले आहेत। आणि आता 25 नोव्हेंबर 2025 रोजी अयोध्येच्या राम मंदिरावर धर्मध्वज उभा केला आहे। आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या हस्ते ध्वजारोहण झालेला आहे आणि आम्हा सगळ्यांना त्या गोष्टीचा इतका प्रचंड आनंद झालेला आहे। त्यासाठी आम्ही हा नाच बसवलेला आहे, आनंदोत्सव साजरा करतोय। हे एक। आणि दुसरी गोष्ट की या ध्वजाचं महात्म्य असं आहे की हा केशरी रंग जो आहे हा धर्म, त्याग आणि आपलं एकत्रीकरण या सगळ्याचं प्रतीक आहे। आणि दुसरी गोष्ट की याच्यावर जे तीन चिन्ह आहे, कोविदार वृक्ष, सूर्य आणि ओम, हे सनातन हिंदू धर्माचं, आता कोविदार वृक्ष हा याला त्रेतायुगाचं हा राजचिन्ह आहे त्या काळच्या धर्मध्वजावरचं, आणि ओम जो आहे हा सनातन चिरंतन कधीही नष्ट न होणार याचं हे प्रतीक आहे। आणि सूर्य आहे प्रभू रामचंद्र सूर्यवंशी आहे, म्हणून हे खूप सुंदर असं आम्हाला खूप आनंद झालाय, म्हणून आम्ही हा आनंदोत्सव साजरा करतोय। मी विशाखा किट्टूर। आम्ही खेळाडू हा एक ग्रुप आम्ही तयार केलेला आहे, ज्यामध्ये विस्मृतीत गेलेले सर्व खेळ, पूर्वीपासून परंपरागत चालत आलेले खेळ आम्ही पुनर्जीवित करत आहोत। त्यात आणखी सनातन धर्माचा पण प्रचार आणि प्रसार हा पण उद्देश आहे। आणि आज आम्ही हा जो डान्स केलेला आहे, परवा जो ध्वज लागला त्याचा आम्ही आनंदोत्सव आज साजरा केलेला आहे। आम्ही अतिशय आनंदित झालेलो आहोत आणि असेच आम्ही वेगवेगळे कार्यक्रम करत राहणार आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय जय